मित्रांनो, काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं सूरज चव्हाणचं लग्न झालं, धूम धडाक्यात सगळं सेलिब्रिटी, रील स्टार, सगळी मोठी लोक आलीत, फोटो खिचत काढलेत आणि या सूरजला नवीन आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात। पण मित्रांनो, सगळ्यांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये एकच प्रश्न चाललाय की बाबा सूरज चव्हाण बिग बॉस जिंकला, सूरज चव्हाणने एवढा मोठा बंगला बांधला, एवढी मैत्री, एवढा फेम, सगळं मिळवलं, पण जर सूरज चव्हाण बिग बॉस जिंकला नसता, एवढा मोठा घर बांधलं नसतं, बंगला बांधला नसता, हे जर सगळं सूरज चव्हाणकडे नसतं तर सूरज चव्हाणचं खरंच लग्न झालं असतं का? ह्या पोरीने या सूरज चव्हाण बरोबर लग्न केलं नसतं का? असं मी म्हणत नाही, सगळी जनता म्हणते। त्यामुळे मी फक्त तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। सगळ्या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त एकच चर्चा चालू आहे, आधी कलियल महत्वात आहे, आधी कलियल मग नग्न। सूरज चव्हाणचं हे झालेलं मोठं धूमधडाक्यात झालेलं लग्न, एक गरीबाचं पोरग एवढं मोठं झालं, एवढं सगळं हे त्यानं मिळवलं, एवढं सोपं नाही मित्रांनो। मी असं ट्रोल करतोय किंवा रोस्ट करतोय कुणाला, म्हणजे असं मी वैयक्तिक करत नाही, पण सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की बाबा सूरज चव्हाणकडे एवढं सगळं जर संपत्ती नसती, बिग बॉस जिंकला नसता, बिग बॉसची ट्रॉफी जिंकला नसता, एवढं सगळं फॉलोअर्स फेम मिळवलं नसतं, तर सूरज चव्हाणचं लग्न झालं असतं का? किंवा लोकांनी सूरज चव्हाणला चांगलं म्हटलं असतं का? ह्याच्यापूर्वी सूरज चव्हाणला सगळेजण नावं ठेवत होती, पण आता काय करतात, तीच लोक सूरज चव्हाणला इकडे खांद्यावर घेतात, तिकडे खांद्यावर घेतात, डोक्यावर बसून घेतात। आणि या सगळ्या घाई गडबडीच्या दरम्यान ह्या जान्हवी किल्लेदारचं काहीतरी वेगळंच चाललंय। हिला वाटतंय मी बिग बॉसच्या घरात आहे अजून। हिला कोणीतरी जाऊन मोठ्यानं कानामध्ये स्पीकर लावून असं सांगा, बाबा तू आता सूरजच्या लग्नाला आलीस, बास कर तुझा ड्रामा सगळा, आम्हाला कळालं तू नट्टापट्टा करून आलीस, चांगली मेहंदी, चांगला मेकअप करून आलीस, फोटो बिटो काढत बस जा, तिकडे कुठेतरी फ्लेक्स करत बस जा, इथं कशाला येऊन स्टेजवरती नाटकी करतेस? आता हे पुढचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की ही किती नाटकी करतेय। जान्हवी ताई आपला जीव तोडून सांगायला लागले, तुम्हाला सूरजचं लग्न करायचं नाही का? त्याला लग्न करताना घोड्यावर बसताना बघायचं नाही का? त्याला बाहेर येऊ द्या, त्याला लग्न करू द्या। अरे जान्हवी ताई, सूरज चव्हाण पहिल्यांदाच घोड्यावर बसल्या, त्याच्या पण मनात एकच हुरहुर लागली, आईच्या गावात कवा जातोय मांडवात आणि बायकोला मंगळसूत्र घालतोय, कवा तेवढा मोकळा होतोय, आईच्या गावात कवा माझ्या नावाच्या पुढे श्री लागतंय, असं त्याला पण झालंय। आणि ही जान्हवी इथं मोठमोठ्यानं सांगायला लागली, अरे त्याला बाहेर येऊ द्या, तुम्ही जराशी शांतता राखा, हे करा। अरे बाबा, आपण बिग बॉसच्या घरात नाही, आता त्यातनं बाहेर या, अजून दुसरा सीझन पण चालू झालेला नाही तुमच्यामुळे, अजून तुम्ही बिग बॉसच करायला लागलाय। सध्या थांब, जाऊ नको आता, जाऊ नको, थांब। अरे काय ही जान्हवी किल्लेदार किती ड्रामा करते बघा। अरे एखादा तिकडे जाऊन कुठेतरी फिल्म वगैरे काहीतरी काढली असते, कुठल्या मालिकेत पण हिला कोण ये नाही, अंगात नाही बळण चिमटा घेऊन तिला वाटतंय की मलाच लोक बघायला लागले, इथं सूरजला कोण बघत नाही, लोकांना कोण बघत नाही, मलाच बघतात, माझा सेल्फी काढतात, व्हिडिओ करतात। अरे काय ही मैत्री बित्री ठीक आहे मित्रांनो, ही मैत्री झाली सूरजची आणि ही जान्हवीची मैत्री झाली बिग बॉसच्या घरात, चांगली मैत्री झाली, पण हे असं तिच्या आईला, त्याला थोडं तरी एकटं सोड, तिच्या आईला मोबाईल चार्जिंग लावायला गेला तर मागणं हायच, इकडे गेला तिकडं हायच, घोड्यावर बसला तिथं हायच। अरे काय त्याला जर असं एकटं सोड, मोकळा श्वास घ्यायला दे, मैत्री अशी असते होय कवा? आणि या सगळ्या सूरजच्या लग्नामध्ये फायदा कुणाचा झाला माहिती आहे मित्रांनो? रील स्टार लोकांचा। प्रत्येकानं पोस्ट लावली, रील्स केली सूरज चव्हाण बरोबर, त्यांचा फेम वाढला, त्यांचे फॉलोअर्स वाढले, त्यांना लोक ओळखायला लागली, त्यांना कोण ओळखत नव्हतं त्यांना ओळखायला लागली। परत याच्यामध्ये फायदा झाला फोटोग्राफरचा, परत मेहंदीवालीचा, परत मेकअप वालीचा, प्रत्येक जण जे डिझायनर वगैरे कोण जे आलतीत सगळी अशी मांडव बिंडव घालणारी, त्यांचं जास्त असं मार्केट झालं, कारण की त्यांनी चांगलं फोटो काढलं, त्यांनी मेहंदी चांगली केली। आणि सूरजचं कसं आहे, सूरजने बिग बॉस जिंकलेला आहे, पहिला सीझनच जिंकलेला आहे, त्यामुळे कसं प्रत्येक जण ह्याला ओळखतोय, ह्याचं मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत, त्यामुळे ह्याच्याबरोबर प्रत्येक जण कोलॅबोरेशन करायला बघायला लागलाय, ह्याच्यासोबत फोटो काढायला बघायला लागलाय, कारण की ह्यांचं फॉलोअर्स वाढणार, ह्यांचं मार्केट होणार। धडक 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 काय यो डान्स, सूरज नाचतोय त्याच्यासोबत ती जान्हवी पण नाचतीये, धडक धडक। अरे कसली तुमचं काय चाललंय? त्याच्या आईला गप लग्न करतायचा शांतपणे, रील स्टार आयचा, सगळा आयचा, बिग बॉस जिंकलाचा, मी मान्य करतो, पण हे जान्हवीचं काय चाललंय? एवढी ओव्हर ऍक्टिंग करायला, तिचं पण तिच्या आईला लग्न लावून द्या तेवढं, हिचं काय चाललंय? तिच्या आईला आपलं इथं लग्नाचं सगळं चाललंय, गोंधळ चाललाय, पाहुणं पण या लागल्या ते, आणि ही लागली धडक 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 धडक। आता ते छोटा पुढारी घनश्याम दरोडे कुठं दरोडा टाकाय गेलाय काय माहिती, त्याला आमंत्रण दिलंय का नाही काय माहित, आल्याला पण नाही, कुठं दिसना झालाय, ना तर त्याचं पण लय मोठा आयाडा नसतंय, असं हे फोटो ते सूरज भाऊ हे कर ते कर, त्याचं पण आयाडा लय असतंय। आता फुटला असेल थंडीनं असं तोंड बिंड त्याचं पण, म्हणून आला नसेल मला वाटतंय। कहना क्या चाह रहे हैं भाई आप? आणि तुम्हाला जर खरंच बघायचं असेल की बाबा या सूरजच्या लग्नावेळी यो घनश्याम दरोडे कुठं दरोडा टाकाय गेलाय, तर पुढचा व्हिडिओ बघा। मित्रांनो, कामानिमित्त अहिल्यानगरला गेलतो, नगरला गेल्याच्या निमित्ताने
म्हणलं चला काम झालं, थोडंसं काम राहिलंच होतं, म्हणलं काम होतं फेशियल करूया. थोडंसं फेशियल वगैरे केलं, कारण खूपच चेहरा काळपट होता. अरे या घनश्यामला कोणीतरी सांगा रे, सूरजचं लग्न झालं, त्याच्या आईला आता फेशियल करून काय उपयोग, तू कुठं गेला असेल काय माहिती, ह्याला निमंत्रण दिलेलं नाही म्हणून असं रडीच्या गायला आलंय. माप म्हणतोय काळा चेहरा पडला हे ते. अरे तू गोरा होतास कुठं? ह्याचं कसं झालंय माहितीये का, सगळ्यांनी आमंत्रण दिलं सूरज भाऊनं, ह्याला फक्त दिलं नाही म्हणून हे असं रडीच्या घायला आलतं आणि गेलं तिकडे कुठंतरी फिरायच्या नावानं. म्हणजे लोकांनी वाटलं पाहिजे की बाबा ह्यो कामात होता, कुठेतरी व्यस्त होता म्हणून याला लग्नाला यायला गावलं नाही. बोलायचं नाही. मित्रांनो, सूरजचं लग्न झालं, तो त्याचा संसार करू दे चांगलं पैकी, आता काहीतरी वेगळं करू दे. जान्हवी पण इथं येड्याचाळे करत ती पण आता चांगलं वागू दे. पण ह्यांना वाटत असेल की बाबा आम्ही आता एवढं केलं, हे व्हिडिओ वगैरे व्हायरल झालं, सूरजचं आणि या जान्हवीचं नाचत्याला वगैरे असं डिंचक करत्यालं. पण ह्यांच्या अगोदर जरा फ्लॅशबॅक मध्ये जाऊन बघूया, बिग बॉसच्या घरात जाऊन बघूया की ह्यांचं कसं नातं होतं पहिल्यांदा. म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा हे काय होतीत आणि काय झालीत. आता हे सगळं बघून तुम्हाला समजलं असेल की कोण कोणाचं नसतंय. सूरजकडे आज पैसा आला, बंगला आला म्हणून ही जान्हवी आता ही मैत्री दाखवायला लागली आहे. नाहीतर कोण कोणाचं नसतंय. सक्का भाऊ सख्या भावाचा नसतोय, सक्का भाऊ पक्का वैरी म्हणतात गणी तसा असतंय. ही जान्हवी बघा आणि सूरज बघा, पहिल्यांदा अशी घामासानी होतं WWE ढिचक्या ह्यो याला मारतोय तो त्याला, असं म्हणजे तडपातडपी झालेले. आणि आता बघा इकडे हात करून नसतोय, तिकडे हात करून नसतोय, एकाला पाठीला पाठ लावून इकडे तिकडे. अरे काय म्हणजे नेमकं मित्रांनो मला सांगायचं काय आपल्या व्हिडिओमधनं की सूरजचं लग्न झालं, जान्हवी ड्रामा करते, ॲटिट्यूड दाखवते, त्यांचं ते काहीतरी करू दे. पण तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितलं ना, आता पण सांगतो, जर सूरज चव्हाणकडे एवढं सगळं आलं नसतं, एवढं सगळं मोठं नाव, तर सूरज चव्हाणचं लग्न झालं नसतं किंवा सूरज चव्हाणला कोणी विचारलं पण नसतं. आणि ही खरी गोष्ट आहे, आपली पण खरी गोष्ट आहे. आज आपण काहीतरी करू दे, आज आपल्याला लोक चांगलं म्हणणार, पण आपण काहीतरी वाईट केलं की आपल्याला कोण कुत्र पण विचारणार नाही. आणि ही आजकालची खरी परिस्थिती आहे, रियालिटी आहे. तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच होतं, बाकी काही नाही. आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा. आणि आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात, बाकी कोणाला पर्सनली वैयक्तिक घेऊ नका काय.